सांगली बाजार समितीच्या प्रस्तावित त्रिभाजनाचा वाद अधिक पेटलाय। त्रिभाजनाच्या विरोधात 206 संस्थांनी ठराव दाखल केलेत, तर विभाजनाच्या बाजूने केवळ 18 संस्थांचे ठराव आले आहेत। सांगली बाजार समितीच्या वतीने हे सर्व ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अधिकृतपणे सादर केले आहेत। नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्रिभाजनाच्या विरोधात मुख्य ठराव एकमताने मंजूर केला होता। 3 संचालकांचा अपवाद वगळता इतर सर्व संचालक या महत्त्वाच्या सभेला उपस्थित होते। राज्य शासनाने सांगली बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त केलं। या विरोधात संचालक मंडळाने कोल्हापूर सर्किट बेंचकडे धाव घेतली होती। बेंचचे राज्य शासनाचा निर्णय स्थगित करत याबाबत सर्वांची मते जाणून घ्या असा आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले। त्याचवेळी संचालक मंडळाची पुनर्स्थापना केली। संचालक मंडळाने पदभार घेत सर्वसाधारण सभेत त्रिविभाजनाला विरोध करणारा ठराव मंजूर केला। सांगली बाजार समिती त्रिभाजनाच्या मुद्द्यावर 224 संस्थांनी ठराव सादर केले असून त्रिभाजनाच्या विरोधात 206 तर बाजूने 18 ठराव आहेत। बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी सर्व ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल केले। ग्रामपंचायती व विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या ठरावांचा समावेश आहे। एकूण 88 ग्रामपंचायतींनी ठराव दिले असून त्यापैकी 86 ग्रामपंचायतींनी त्रिभाजनाला विरोध केलाय। 134 सेवा सोसायट्यांपैकी 120 सोसायट्यांनी त्रिभाजनाला विरोध तर 14 सोसायट्यांनी त्रिभाजनाच्या बाजूने ठराव दिले आहेत। त्रिभाजनाच्या बाजूने आलेले बहुतांश ठराव मिरज तालुक्यातील आहेत। बाजार समितीमार्फत सादर केलेल्या ठरावांव्यतिरिक्त काही व्यापारी ग्रामपंचायती व सोसायट्यांनी थेट जिल्हा उपनिबंधकांकडेही स्वतंत्र ठराव दाखल केले। त्यामुळे बहुसंख्य संस्थांच्या त्रिभाजनाला विरोध असल्याचं स्पष्ट होत आहे। आता या ठरावांवर जिल्हा उपनिबंधक काय निर्णय घेतात याकडे शेतकरी, व्यापारी आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय।